भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आजही 21व्या शतकात जत्रेची लोकप्रियता टिकून आहे. जत्रा हे भारतीय ग्रामीण समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असून या लोकप्रिय संस्कृतीची ताकद महाराष्ट्रातील घराघरांत भिंतीवर टांगलेल्या दिनदर्शिकेवरील गावोगावच्या जत्रेविषयी दिलेल्या माहितीतून स्पष्ट दिसते. जत्रा हे सामाजिक सांस्कृतिक इतिहास सांगणारे महत्त्वाचे स्रोत आहे. खास करून या जत्रा सत्पुरुषांची जयंती, पुण्यतिथी, कार्तिक वद्य एकादशी, महाशिवरात्री, पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा, गणेश चतुर्थी इत्यादी निमित्ताने भरतात. साधारणतः जत्रांचा कालावधी 2 दिवसांपासून ते 15 दिवसांपर्यंत असतो. गाव जत्रेची संस्कृती ही अत्यंत लोकप्रिय सांस्कृतिक परंपरा असून ती महाराष्ट्रात आणि भारतात सर्वत्र आढळते. भारतीय समाजाच्या दैनंदिन जीवनात जत्रांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जत्रेच्या काळात त्या देवतेचे विशेष पूजोपचार केले जातात. देवतेची रथातून किंवा पालखीतून मिरवणूक काढली जाते. काही ठिकाणी परंपरेनुसार देवतेचा विवाह सोहळाही सर्व भक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. जत्रा हा मुख्यतः देवतेचा किंवा सत्पुरुषाचा धार्मिक उत्सव असल्यामुळे दर्शन, पूजोपचार, नवस करणे वा फेडणे, प्रसाद ग्रहण करणे या गोष्टींना विशेष महत्त्व असते. महाराष्ट्रातील जत्रा आणि यात्रांचा समारोप प्रामुख्याने महाशिवरात्रीनंतर होतो. शिशिर ऋतू संपत येतो आणि वसंताच्या आगमनाची चाहूल लागते. पहाटेची थंड झुळूक आणि दिवसभर जाणवणारे उबदार वातावरण अशा प्रसन्न वातावरणात महाशिवरात्री साजरी होते. महाराष्ट्रातील ठिकठिकाणी असलेल्या महादेवाच्या मंदिरांमध्ये या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. अनेक गावे महाशिवरात्री यात्रेसाठी प्रसिद्ध असली तरी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज म्हणजेच शंकरनगर येथील महाशिवरात्र यात्रा विशेष वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी स्थापन केलेल्या महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेली 56 वर्षे जयसिंग मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरनगर अकलूज येथे महाशिवरात्र यात्रेचे आयोजन करण्यात येते. अकलूजची ही यात्रा तब्बल 6 दिवस भरते. ही यात्रा केवळ करमणुकीपुरती मर्यादित नाही, तर करमणुकीसोबतच कृषी, पशुधन, औद्योगिक प्रदर्शन, कला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मर्दानी खेळ यांची सुंदर सांगड येथे घातली जाते. अचूक नियोजन आणि दृष्टिकोनामुळे या यात्रेला राज्यातील सर्वांग सुंदर यात्रा म्हणून ओळख मिळाली आहे. शहरी असो वा ग्रामीण, अकलूजच्या यात्रेत एक फेरी मारली की अस्सल महाराष्ट्रीय आनंद अनुभवायला मिळतो. ग्रामीण परंपरेचा अमूल्य ठेवा डोळ्यांसमोर उभा राहतो. यंदाची महाशिवरात्र यात्रा 11 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू होऊन 16 फेब्रुवारीला संपन्न झाली. यामध्ये जनावरांचा भव्य बाजार, कृषी व औद्योगिक प्रदर्शन, पीक स्पर्धा, दुग्ध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. बालगोपाल आणि तरुण तरुणींसाठी उंच पाळणे, पोटात गोळा आणणारी होडी, थरारक खेळांची रेलचेल यात्रेत निखळ आनंदाचे उधारच आले होते. महिला आणि मुलींची खरेदीसाठी उडालेली झुंबड, जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी झालेली गर्दी, तोंडात पोंगा धरून मोठ्याने बा करत ताज्या उसाचा रस पिण्यासाठी धावणारे तरुण आणि मराठमोळा तमाशा कलावंतांच्या कलेचा आस्वाद घेणारे रसिक हे सारे दृश्य पाहिले की बालपणीची जत्रा आणि मनात दाटून आलेली हुरहुर पुन्हा जागी होते. एकादशी संपली की दुसऱ्या दिवशी शिवतीर्थ आखाडा तरण्याबांड मल्लांच्या दमदार उपस्थितीने अक्षरशः थरारून जातो. गावोगावच्या मल्लांच्या निकाली कुस्त्या, कडव्या झुंजी आणि मैदानातील जल्लोष पाहिला की क्षणभर मन पुन्हा तारुण्यात प्रवेश करते. या आखाड्यातील मल्लांना प्रोत्साहन देत गावोगावी नवे मल्ल तयार व्हावेत आणि देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरले जावे यासाठी समितीचे अध्यक्ष जयसिंग मोहिते पाटील, कार्याध्यक्ष मदनसिंग मोहिते पाटील आणि आखाडा प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील अथक परिश्रम घेत असतात.